आता राज्यातील छमछम म्हणजेच डान्स बार बंद होणार. राज्य सरकारनं एक मोठा निर्णय घेतलाय. आता राज्यातील छमछम म्हणजेच डान्स बार बंद होणार आहे. राज्य सरकारनं डान्स बारवर बंदी आणली होती, पण कायद्यातील पळवाटा शोधून अनेक ठिकाणी डान्स बार सुरूच होते. मात्र आता राज्य सरकारनं एक नवीन विधेयक आणलंय. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत नवे ऑर्केस्ट्रा परवाने देण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तर आधी दिलेल्या परवान्यांचं नूतनीकरण न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे आता मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमधील अनेक ऑर्केस्ट्रा बार बंद होण्याची शक्यता आहे. ऑर्केस्ट्राच्या नावाखाली प्रामाणिकपणे पोट भरणाऱ्या गायक, वादक आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न मात्र निर्माण होणार आहे. या व्हिडिओतून पाहूयात की नवीन कायदा काय आहे आणि सरकारनं हा कायदा का आणलाय. खरंच अनेकांवर उपासमारीची वेळ येणार आहे का? या कायद्यामुळे राज्यातील अश्लील डान्स बंद होणार का? नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. महाराष्ट्रात बार, हॉटेल्स आणि काही रेस्टॉरंटमध्ये म्युझिकच्या नावाखाली अश्लील डान्स सुरू होते. महिलांच्या प्रतिष्ठेचं रक्षण करणं, त्यांचं शोषण थांबवणं आणि समाजातील अश्लीलतेला आळा घालणं यासाठी डान्स बारवर बंदी घालण्यात आली. मात्र काही ठिकाणी कायद्यातील पळवाटा शोधून डान्स बार सुरूच होते. आता अशा गैरप्रकारांना आणि छुप्या डान्स बार संस्कृतीला मुळासकट उपटून टाकण्यासाठी राज्य सरकारनं अखेर अत्यंत कठोर निर्णय घेतला. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत यापुढे कोणतेही नवीन ऑर्केस्ट्रा परवाने दिले जाणार नाहीत. यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या चालू परवान्यांचं नूतनीकरण करण्यासही पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. गृह विभागानं अधिकृत परिपत्रक जारी करून या अत्यंत महत्त्वाच्या निर्णयाची घोषणा केली. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील ऑर्केस्ट्रा बार व्यवसायात प्रचंड खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातील डान्स बारचा इतिहास तसा मोठा आहे आणि वादग्रस्त देखील. राज्य सरकारनं 2016 मध्ये अत्यंत कडक तरतुदी असलेला महाराष्ट्र अश्लील नृत्यांवर बंदी आणि महिलांच्या प्रतिष्ठेचं संरक्षण कायदा एकमतानं संमत केला होता. या कायद्यातील अत्यंत कठोर अटी आणि शर्तींमुळे बार चालकांना डान्स बारचे अधिकृत परवाने मिळवणं जवळपास अशक्य झालं होतं. अधिकृत डान्स बार परवाने मिळत नसल्यानं या बार चालकांनी कायद्यातील एक मोठी पळवाट शोधून काढली. त्यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951च्या कलम 33 अंतर्गत मिळणाऱ्या सार्वजनिक करमणूक नियमांचा आधार घेत मोठ्या प्रमाणावर लाईव्ह म्युझिक परफॉर्मन्स म्हणजेच ऑर्केस्ट्रा बारचे परवाने मिळवले. या परवानगीनुसार केवळ गायक आणि वादक मंचावर सादरीकरण करू शकतात. परंतु प्रत्यक्षात मुंबई आणि पनवेल परिसरातील शेकडो ऑर्केस्ट्रा बारमध्ये या परवान्यांच्या आडून जुनीच डान्स बार पद्धत छुप्या पद्धतीनं सर्रासपणे सुरू ठेवण्यात आली. अनेक छाप्यांमध्ये महिलांकडून अश्लील नृत्य करून घेणं आणि इतर अवैध कृत्य होत असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं. हा गैरप्रकार कायमचा रोखण्यासाठी राज्य सरकारनं विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एक अत्यंत महत्त्वपूर्ण दुरुस्ती विधेयक मंजूर करून घेतलं. या ऐतिहासिक कायदेशीर बदलामुळे ऑर्केस्ट्रा बारचे सर्व अधिकार 1951च्या पोलीस कायद्यातून काढून घेण्यात आले आणि त्यांना थेट 2016च्या डान्स बार विरोधी कायद्याच्या कडक कक्षेत आणण्यात आलं. म्हणजेच कायद्यातील जी पळवाट बार चालक वर्षानुवर्ष वापरत होते ती सरकारनं कायदेशीर दुरुस्ती करून पूर्णपणे बंद केली. गृह विभागानं जारी केलेल्या अधिकृत परिपत्रकानुसार पोलिसांमार्फत हॉटेल किंवा बारना प्रत्यक्ष संगीत सादरीकरणासाठी यापुढे कोणताही नवीन परवाना दिला जाणार नाही. सध्याच्या बार चालकांकडे कायदेशीर जुने ऑर्केस्ट्रा परवाने शिल्लक आहेत. त्यांची मुदत संपल्यानंतर पोलिसांमार्फत त्यांचं नूतनीकरण केलं जाणार नाही, ज्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये राज्यातील सर्व जुने परवाने टप्प्याटप्प्यानं बंद होतील. या नवीन कायदेशीर बदलामुळे आणि गृह विभागाच्या आदेशामुळे राज्यातील बार व्यवसायाचं कायदेशीर गणित पूर्णपणे बदलणार आहे. पूर्वी 1951च्या पोलीस कायद्यानुसार ऑर्केस्ट्रा बारमध्ये नियमांचं उल्लंघन किंवा अश्लील कृत्य आढळल्यास केवळ किरकोळ दंड किंवा पोलिसांमार्फत काही दिवसांसाठी परवाना निलंबनाची कारवाई केली जात असे. मात्र 2016चा कडक कायदा लागू झाल्यानं थेट 3 ते 5 वर्षांपर्यंतच्या कडक तुरुंगवासाची आणि 10 लाख रुपयांपासून ते 25 लाख रुपयांपर्यंतच्या प्रचंड आर्थिक दंडाची तरतूद लागू होईल.
मुंबईसह संपूर्ण MMR क्षेत्रात रात्रीच्या वेळी चालणाऱ्या या ऑर्केस्ट्रा बारची कमाई कोट्यवधी रुपये आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शेकडो बार चालकांना आपले व्यवसाय अधिकृतपणे बंद करावे लागतील किंवा मद्यविक्री व्यतिरिक्त करमणुकीचे कार्यक्रम थांबवावे लागतील, ज्याचा थेट फटका रेस्टॉरंट उद्योगाच्या महसुलाला बसणार आहे. या निर्णयाची दुसरी सर्वात मोठी आणि चिंताजनक सामाजिक बाजू म्हणजे कलाकारांच्या रोजगाराचं होणारं नुकसान. ऑर्केस्ट्राच्या नावाखाली अनेक ठिकाणी गैरप्रकार होत असले तरी याच ऑर्केस्ट्रा बारमध्ये प्रामाणिकपणे गाणं गाणारे गायक, विविध वाद्य वाजवणारे वादक, साऊंड इंजिनियर्स आणि इतर तांत्रिक कामगार आपलं पोट भरत होते. नवीन परवाने आणि नूतनीकरण बंद झाल्यानं हजारो मध्यमवर्गीय कलावंतांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जाते. राज्य सरकारच्या या अत्यंत कडक भूमिकेनंतर बार आणि हॉटेल मालकांची संघटना या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी न्यायालयानं वारंवार स्पष्ट केलंय की पूर्णपणे व्यवसाय बंदी घालणं किंवा कलाकारांच्या सादरीकरणावर गदा आणणं हे संविधानानं दिलेल्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन ठरू शकतं. त्यामुळे बार संघटना या आदेशाविरोधात कायदेशीर लढाई लढण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.